प्रमुख वक्ते प्राध्यापक शिरीष आपटे यांचं व्याख्यान होणार आहे. पण त्याआधी थोडक्यात मी मगाशी म्हटलं होतं तसं एडनेक्सा या आमच्या कंपनीविषयी आमच्या वेबसाईटविषयी माहिती घेऊया. ednexa.com EDNEXA म्हणजे एज्युकेशन फॉर नेक्स्ट जनरेशन. ednexa.com ही आमची वेबसाईट ही 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एज्युकेशन उपलब्ध करून देते. 11वी आणि 12वीच्या परीक्षांची तयारी आणि त्याचप्रमाणे त्याच्यानंतरच्या महत्त्वाच्या परीक्षा असतात MHT CET आणि AIEEE याचं परिपूर्ण ऑनलाईन मार्गदर्शन किंवा ज्या आता नवीन येणाऱ्या एक्झाम आहेत ICET किंवा NEET NEET याचंसुद्धा पूर्ण ऑनलाईन मार्गदर्शन ऑनलाईन प्रिपरेशन आम्ही आमच्या या वेबसाईटवर करून घेतो. याच्यावर आम्ही जे काही स्टडी मटेरियल आणि जो काही गायडन्स दिलेला आहे याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. एडनेक्सावर आम्ही जी फीचर्स दिलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फीचर जे आहे ते म्हणजे लाईव्ह वेबिनार. वेबिनार म्हणजे वेब सेमिनार किंवा लाईव्ह ऑनलाईन लेक्चर. याच्यामध्ये आमचे प्राध्यापक जे आमच्याशी असोसिएटेड आहेत ते आमच्या वेबसाईटवर एका ठराविक वेळी ऑनलाईन येतात आणि आमचे विद्यार्थी त्यांच्या घरून त्यावेळी आमच्या वेबसाईटवर ऑनलाईन येतात आणि जो काही ठरलेला टॉपिक असेल, जो काही चॅप्टर असेल तो रिअल टाईममध्ये आमचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवतात. तुम्हाला कदाचित व्हर्च्युअल लर्निंग किंवा व्हर्च्युअल क्लासरूम हा कन्सेप्ट माहिती असेल तर त्याच प्रकारचा हा कन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्या घरी बसून स्वतःच्या घरी बसून आमच्या अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्याला मिळतं. आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काही शंका असतील, त्यांना काही गोष्टी कळल्या नसतील तर त्या रिअल टाईममध्ये त्यांच्या शंका आमच्या प्राध्यापकांना विचारू शकतात आणि तिथल्या तिथे आमचा प्राध्यापक त्यांचं शंका निरसन करतात. त्याच्यासाठी आम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. ऑडिओ, व्हिडिओ, तसंच डिजिटल व्हाईट बोर्ड, ॲनिमेशन या सगळ्यांचा वापर करून एखादा जो टॉपिक आहे किंवा कन्सेप्ट आहे तो चांगल्यात चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याला कसा शिकवता येईल, तो त्याच्यापर्यंत कसा पोचेल, त्याला कसा कळेल याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि या आमच्या फीचरला खूप विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. तुमच्यापैकी जे लोक आपला सेमिनार सुरू व्हायच्या आधी आलेले असेल त्यांना इथे एक मगाशी लेक्चर चालू असताना दिसलं असेल. आता सगळे विद्यार्थी 10वी झालेलेच आहेत. तर 10वीचा जो प्रोबॅबिलिटी हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर होता. त्यावर रानडे सरांनी घेतलेला वेबिनार त्याचं रेकॉर्डिंग आम्ही इथे दाखवत होतो. तर हे जे वेबिनार्स आहेत, लाईव्ह लेक्चर्स आहेत, त्या सगळ्या वेबिनारचं रेकॉर्डिंग आम्ही करतो आणि ते रेकॉर्डिंग आमच्या वेबसाईटवर ednexa.com वर आम्ही अपलोड करतो, जे विद्यार्थ्यांनंतर कधीही आणि कितीही वेळा बघता येतं. तर अत्यंत महत्त्वाचं असं हे फीचर आम्ही दिलेलं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आम्ही यावर्षी 10वीच्या परीक्षेच्या वेळी एक फ्री वेबिनार सिरीज आयोजित केलेली होती महाराष्ट्र टाइम्सच्या सहकार्याने. तर तुमच्यापैकी अनेक जणांनी त्याचा लाभ घेतलेला असेल. आमचे बरेचसे विद्यार्थी या गर्दीमध्ये असतील तर त्यांना सगळ्यांना हा वेबिनार हे किती इफेक्टिव्ह टूल आहे, फीचर आहे त्याची कल्पना असेलच. तर हे सगळ्यात महत्त्वाचं फीचर आम्ही आमच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आस्क क्वेरी हे अजून एक महत्त्वाचं फीचर आहे. याच्यामध्ये आमचे जे काही जे विषय आहेत ज्याचं आम्ही मार्गदर्शन देतो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अकॅडमिक क्वेरी असेल, त्यांना एखादी गोष्ट कळली नसेल किंवा एखादं गणित त्यांना येत नसेल तर ते आम्हाला ऑनलाईन त्यांच्या शंका विचारू शकतात. आमच्या प्रोफेसरकडे या क्वेरी जातात आणि साधारण 1 ते 2 दिवसांमध्ये विद्यार्थ्याला याचं उत्तर कळतं. त्याचप्रमाणे प्रत्येक टॉपिकसाठी आम्ही डिटेल्ड नोट्स दिलेले आहेत ednexa.com या आमच्या वेबसाईटवर. या नोट्स कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आम्ही दिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या एंडला डाउनलोड आणि प्रिंट करता येतात आणि त्या स्टडी करता येतात. जो एखादा टॉपिक आहे त्याचं नॉलेज ब्रशअप करण्यासाठी, तो रिवाईज करण्यासाठी या नोट्सचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्याचप्रमाणे जे पुस्तकाच्या खालचे एक्सरसाइजेस आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करून आम्ही आमच्या ednexa वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत. ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत किंवा इंजिनिअरिंग मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहेत सध्याच्या MHT CET आणि AIEEE किंवा ज्या नवीन आहेत ICET NEET
तर त्याच्यासारखेच त्याच्यावर बेस्ड असे MCQ टेस्ट, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स टेस्टसुद्धा आम्ही एडनेक्सावर दिलेले आहेत. टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिकवर या MCQ टेस्ट ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये ऑन अन ॲव्हरेज 100 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर आम्ही दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्या ऑनलाईन सोडवायच्या आहेत आणि त्या सोडवल्यावर त्यांना लगेच त्यांचा रिझल्ट कळतो, कितीपैकी किती स्कोअर आलेला आहे आणि बाकीचा ॲनालिसिस कळतो. बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या विद्यार्थ्याचा कितवा रँक आहे, किती पर्सेंटेज स्कोअर आहे, प्रत्येक प्रश्न सोडवायला किती वेळ लागला, हा पूर्ण ॲनालिसिस विद्यार्थ्याला कळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन, ज्याला आपण फुल सोल्युशन म्हणतो, ते एक्सप्लेनेशन आम्ही ednexa.com या आमच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या परीक्षा आहेत CET, IIEEE, त्याच्यावर बेस्ड पूर्ण सिलेबसवरच्या 11 टेस्ट सिरीज आम्ही आमच्या वेबसाईटवर ednexa.com वर दिलेल्या आहेत. यासुद्धा सगळ्या ऑनलाईन टेस्ट आहेत. तर अशी वेगवेगळी फीचर्स, वेगवेगळ्या प्रकारचा गायडन्स, स्टडी मटेरियल आम्ही आमच्या ednexa.com या वेबसाईटवर दिलेलं आहे. तुम्हाला आत येताना आम्ही एक माहितीपत्रक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ही सगळी माहिती आम्ही डिटेलमध्ये दिलेली आहे. आणि याच्याबद्दल तुम्हाला काही अजून शंका असतील किंवा काही गोष्टी विचारायच्या असतील तर बाहेर तुम्ही आमच्या रजिस्ट्रेशन काउंटरवर विचारू शकता. याच आमच्या ब्रोशरमध्ये मागच्या बाजूला, मागच्या पेजवर आम्ही आमची जी वेगवेगळी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या किमती, त्याचं प्रायसिंगसुद्धा दिलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता आत्ता. याच्यापैकी जर तुमचं ठरलं असेल सायन्सला जायचं तर याच्यामध्ये कुठल्याही प्रॉडक्टसाठी तुम्ही आज रजिस्ट्रेशन करू शकता आमच्या रजिस्ट्रेशन काउंटरवर. कार्यक्रम संपल्यावर आज तुम्ही फक्त 300 रुपये भरून हे रजिस्ट्रेशन करू शकता. आणि जर हे आज तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर ज्या आमच्या प्राइसेस आहेत त्याच्यावर आम्ही तुम्हाला 20% डिस्काउंट देणार आहोत. तर तुम्हाला हे काही रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा काही माहिती विचारायची असेल तुम्ही बाहेर आमच्या काउंटरवरती विचारू शकता. त्याचप्रमाणे करिअर काउन्सिलिंग ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आम्ही चालवतो. याच्यामध्ये आम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो आमच्या ऑफिसमध्ये. विद्यार्थ्याची एक आत्ता जसं गोखले मॅडमनी सांगितलं तीच ज्ञान प्रबोधिनीची ॲप्टिट्यूड टेस्ट आम्ही घेतलेली आहे. तर ती 2.5 ते 3 तासाची ती ॲप्टिट्यूड टेस्ट असते. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांच्याबरोबर आमचे जे काउन्सिलर्स आहेत, गोखले मॅडम, आपटे सर हे तज्ज्ञ काउन्सिलर, त्यांच्याबरोबर काउन्सिलिंग सेशन घेतात. आणि त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये जे काही रिझल्ट्स आहेत, विद्यार्थ्याची आवड, त्याची बॅकग्राऊंड, पालकांचं मत, त्यांचं ओपिनियन, या सगळ्यांची सांगड घालून, या सगळ्यांचा योग्य विचार करून योग्य करिअर कसं निवडावं किंवा काय आहे याचं मार्गदर्शन आमचे काउन्सिलर विद्यार्थी आणि पालकांना देतात. आजपर्यंत आम्ही अनेक विद्यार्थ्यांना हे काउन्सिलिंग केलेलं आहे. सध्यासुद्धा आमची ही काउन्सिलिंगची ॲक्टिव्हिटी चालू झालेली आहे. पुढच्या आठवड्यातसुद्धा आम्ही ही ॲक्टिव्हिटी रन करणार आहोत. याचं जे करिअर काउन्सिलिंगचं जे आमचं प्रॉडक्ट आहे किंवा ती जी ॲक्टिव्हिटी आहे त्याची किंमत आहे 1500 रुपये. पण आज जर तुम्ही हे रजिस्ट्रेशन केलं तर यावरसुद्धा तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे. आज तुम्ही फक्त 1200 रुपये भरून हे काउन्सिलिंग अवेल करू शकता. याच्यासाठी सुद्धा तुम्ही आज फक्त 300 रुपये भरले तरी चालणार आहे आणि बाकीचे पैसे तुम्ही नंतर देऊ शकता. एडनेक्सा संदर्भातल्या या माहितीनंतर आता आपण आपटे सरांचं व्याख्यान ऐकणार आहोत. त्यांचा विषय आहे योग्य करिअर कसे निवडावे. आपटे सरांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. सरांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. आपटे सर हे 11वी, 12वी आणि CETसाठी फिजिक्स या विषयाचे नामवंत शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांचे स्वतःचे कोचिंग क्लासेस आहेत. त्याचप्रमाणे एक ज्येष्ठ आणि प्रसिद्ध करिअर काउन्सिलर म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. आजपर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे ते प्रमुख वक्ते आहेत. एक प्रसिद्ध वक्ते म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. तर मी सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावं. अजून एक अनाउन्समेंट म्हणजे आपटे सर त्यांच्या भाषणामध्ये स्लाईड्सचा वापर करणार नाही आहे. त्यामुळे ज्यांना दिसत नसेल किंवा इथे या स्लाईड्स दिसत नसतील तर त्यांनी काही काळजी करायची गरज नाही आहे. आपटे सर फक्त बोलणार आहेत. एडनेक्सामधील माझे सर्व सहकारी, विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि पालकवर्ग, मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला
कविवर्य सुरेश भटांची एक कविता मला खूप आवडायची. एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे, हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे. आता मला कविता म्हणून ही खूप आवडायची, परंतु ज्या संस्कारात मी लहानाचा मोठा झालो आहे त्या संस्कारांनी आम्हाला असं शिकवलं होतं की कुठल्याही प्रश्नाचं खरं उत्तर एकच असतं आणि योग्य प्रयत्न केलं की ते मिळतं. आणि त्यामुळे कविता म्हणून मला जरी आवडत असली तरी मी या संकल्पनेशी मात्र काही स्वतःला जोडू शकलो नाही. परंतु आजचा 10वीचा विद्यार्थी मी जेव्हा बघतो 12वीचा विद्यार्थी बघतो त्यावेळेला मात्र मला असं वाटतं की 30 वर्षापूर्वी भटांनी ही कविता लिहिली नसती तर आता 10वीच्या मुलांनी नक्की लिहिली असती ही कविता. एक साधा प्रश्न माझा की मी कुठलं करिअर निवडू आणि लाख येती उत्तरे. शिक्षणात काही राम राहिलेला नाही, इथपासून ते व्हायचं तर IT इंजिनियरच हो. लाख येती उत्तरे. आणि मग तो मुलगा बिचारा 15 वर्षाचा असतो आणि मग त्याला असं वाटायला लागतं की हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे. परंतु नीट विचार केला, सायंटिफिकली आपण स्टेप बाय स्टेप त्या योग्य करिअरच्या दृष्टीने पावलं टाकली तर आपल्याला एक करिअर चांगलं निवडता येतं. त्याच्या 4 स्टेप्स मी आज आपल्याला सर्वांना सांगणार आहे. करिअर कुठलं निवडू असं म्हटल्यानंतर सर्वात सोपं उत्तर द्यायला सोपं उत्तर कुठलं असतं तर तुझ्या आवडीचं क्षेत्र निवड. हे सर्वात सोपं उत्तर असतं की तुझ्या आवडीचं निवड. आणि पटणाऱ्याला ते पटतं बरं का, एकदम घरी जाऊन सांगतो का मस्त सांगितलं आवडीचं क्षेत्र. पण आवड कुठं निश्चित झाली? अजून आवड कुठं निश्चित झाली? बघा ना तुम्ही, लहानपणी सगळ्यांना इंजिन ड्रायव्हर व्हावं असं वाटलेलं असतं रेल्वेचं. मलाही वाटलं होतं. माझं तर रेल्वेचं इंजिन पण ठरलेलं होतं पुणे स्टेशनवरचं. मी कोणाला सोडायला गेलो की दाखवायचो की या इंजिनाचा मी ड्रायव्हर होणार आहे. कुठेही बघा अजून. माझा मोठा भाऊ पण प्राध्यापक आहे, त्याला भेळवाला व्हायचं होतं. भेळ आवडायची. त्याला असं वाटायचं की हे चांगलं करिअर आहे. त्याला असं वाटायचं, म्हणजे मलाही वाटायचं की हे सगळे उरलेली भेळ होते तेच खात असतील स्वतः, आणि त्यामुळे त्याला भेळवाला व्हायचं होतं. आणि मग मला जेव्हा ही आयडिया मिळाली की अरे हा खरंच उरलेली भेळ हा स्वतःच खात असेल, मग मला गवळी व्हायचं वाटायला लागलं. मला दूध आवडायचं खूप. तर ह्या आवडीनिवडी तात्पर्य काय की रोज बदलत असतात. आणि रोज बदलणाऱ्या आवडीनिवडीनुसार तुम्ही जर रोज करिअरचा मार्ग बदलायला लागलात तर हे योग्य नाहीये. आणि त्यामुळे तुझ्या आवडीचं करिअर निवड हे सांगणं अतिशय सोपं आहे, परंतु ते प्रत्यक्षात आणणं शक्य नाही. मग आत्ता मुलं कसं करिअर निवडतात तर आत्ता 4-4 जसं निवडतात तसं निवडतात. पहिली गोष्ट म्हणजे 4 जण मित्र आहेत, समजा 3 जण सायन्सला गेले की चौथा कपॅसिटी नसताना सुद्धा सायन्सला जातो आणि 4 जण सायन्सला गेले म्हणून. किंवा एखाद्या सिरियलमध्ये काहीतरी पाहिलं जातं, कुठेतरी रिव्हॉल्विंग चेअरवर बसलेला AC रूम मध्ये बसलेला CA बघितला जातो. माझं वाटतं की CA म्हणजे किती छान नाही, केबिन बांधायची, AC बसवायचा, एक रिव्हॉल्विंग चेअर घ्यायची, त्याच्यावर बसायचं, गोल 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 फिरायचं नुसतं की झालं करिअर. मला आठवतंय 92 साली मी जेव्हा करिअर काउन्सिलिंगला सुरुवात केली, म्हणजे ॲज अ हॉबी, 91 साली सगळ्या मुलींमध्ये AFMCतनं डॉक्टर होणं हे प्रचंड क्रेज आली होती त्याची. कुठल्याही मुलीला विचारलं ना की काय तू काय होणार, की ती म्हणायची मी AFMCतनं डॉक्टर होणार. मला काय कळेना AFMCतनं डॉक्टर काय म्हणजे. बरं, AFMCचं तुम्हाला रिझल्ट सांगू का? गेल्या 5 वर्षात पुण्यातनं एकही मुलगा AFMCला गेलेला नाही. गेल्या 10 वर्षात पुण्यातनं 3 मुलं PMT थ्रू मेडिकलला गेलेली आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु इतकी का? तर मग मला असा शोध लागला की त्यावेळेला TV वरती फौजी नावाची एक सिरियल लागायची, ज्याच्यामध्ये शाहरुख खान हा कमांडो दाखवलेला होता. शाहरुख खान आणि तो असा काहीतरी एअरपोर्टवरनं चाललेला असतो, तो आणि त्याचे मित्र. वरनं पॅराशूटमधनं सैनिक उड्या मारत असतात. तर शाहरुख खानच्या अंगावर एक सैनिक पॅराशूटमधनं येऊन पडतो, एकदम असं धाडतं, आणि ते पॅराशूट असं एकदम खाली पडतं. आणि मग ते पॅराशूट असं उलगडत गेल्यानंतर असं लक्षात येतं की ती एक मुलगी असते त्याच्या अंगावर पडलेली पॅराशूटमधनं, आणि ती AFMCतनं डॉक्टर झालेली असते. ते पाहिल्यापासून सगळ्या मुलींना AFMCतनं डॉक्टर व्हावं असं वाटायला लागलं एकदम. त्यांना असं वाटलं की किती सोपं आहे, AFMCत जायचं, डॉक्टर व्हायचं, पॅराशूटमधनं उड्या मारायच्या, खाली शाहरुख खानचे तांडेच्या तांडे चाललेले असतात, आपापल्या शाहरुख खानच्या पहिल्यांदा अंगावर पडायचं, मग प्रेमात पडायचं, सगळं व्यवस्थित होतं. एकही मुलगी त्यातली AFMCला गेली नाही. तर हे असं नसतं करिअर निवडायचं कधी, की TV वर पाहिलं, इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, 4 मित्र गेले.
असं नसतं निवडायचं. जो कोणी आपल्यापैकी, माझ्या वयाचं तरी निदान, मर्चंट नेव्हीच्या माणसाकडे जाऊन आला आणि त्याला मर्चंट नेव्हीत जावंसं वाटलं नाही, असं झालेलं नाही. कारण त्या मर्चंट नेव्हीच्या माणसांना पगार खूप असतात आणि त्यांची घरामध्ये शोकेस असते, कंपल्सरी नियमच असावा होते की मर्चंट नेव्हीत असाल तर घरात शोकेस असलीच पाहिजे. आणि त्या शोकेसमध्ये निरनिराळ्या बंदरातून आणलेल्या वस्तू डिस्प्लेसाठी ठेवलेल्या असतात आणि मग तो आपल्याला हौसेने दाखवतो की हे मी दुबईहून आणलं, हे मी अबुधाबीहून आणलं, हे मी आणखी एडनहून आणलं. मग आपल्याला वाटायला लागतं की किती छान नोकरी आहे ना, शिपमध्ये बसायचं, वेगवेगळ्या बंदरांवर जायचं, वस्तू खरेदी करायच्या, घरी आणून शोकेसमध्ये ठेवायच्या, पुन्हा खरेदीला जायचं. त्यामुळे सगळ्यांना एकदम वाटायला लागतं की मर्चंट नेव्हीत जायचं. कल्पना चावलाचा इन्सिडन्स घडून गेल्यापासून सगळ्यांना एकदम एरोनॉटिकल इंजिनियर व्हावंसं वाटायला लागले आणि मुली विशेषतः. एव्हरी अल्टरनेट गर्ल कम्स टू मी सेज की मला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचं. मुलाचे पाय पाळण्यात दिसले पाहिजेत. मी त्या मुलीला विचारतो, मुली तू हवे साधं कागदाचं विमान तरी करून उडवलंयस का तरी, कशाला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायला पाहिजे? नाही म्हणते. मग मी तुला एक विमान करून देतो, ते फक्त उडवल्यानंतर असं सोडल्यानंतर असं वरच जाईल, असं मला त्याच्यात मॉडिफिकेशन करून देशील का? नाही येत तिला. मग कशाला एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला जायचं? तर काही नाही. माझा एक मित्र एरोनॉटिकल इंजिनियर आहे, आता एअरबसमध्ये सर्व्हिस करतो. तो सांगत होता की तो जेव्हा IIT मधनं एरोनॉटिकल इंजिनियर झाला त्यावेळेला इट वॉज द लीस्ट प्रिफर्ड ब्रांच, लीस्ट प्रिफर्ड. आणि आता ती नंबर 3ची ब्रांच झालेली एरोनॉटिकल. पण एवढा इतका स्कोप नाहीये त्याला, इतक्या काही मोठ्या अगदी हजारो एअर कंपन्या आहेत असं नाही आहे. पण एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचं किंवा एअर होस्टेस मालिका झाली की सगळ्यांना एअर होस्टेस व्हायचं असतं. माझ्या दृष्टीने ते फारसं काही चांगलं करिअर नाही. जसा जमिनीवरचा वेटर असतो तशी ती हवेतली वेट्रेस आहे. फार ते काही अगदी उच्च करिअर नाही येते, त्याच्यामध्ये काही नवीन शिकायला मिळत नाही, काही नाही. तुम्ही एकदा त्या जे रेग्युलरली विमान प्रवास करतात त्यांच्या तोंडनं एकदा एअर होस्टेसनं कशी ट्रीटमेंट दिली जाते हे ऐका. कित्येक वेळेला त्यांना ड्युटी आवर्समध्ये बसायला सुद्धा मिळत नाही. परंतु एअर होस्टेस, कारण मालिका होते ना, मालिका होते, त्या मालिकेत असे ती एअर होस्टेस दाखवतात, मग सगळ्यांना वाटतं एअर होस्टेस व्हावं. असं नाही करिअर निवडायचं. तर करिअर निवडण्याची पहिली स्टेप कुठली? तर आपण असं गृहीत धरूयात की आत्ता 16 अशी क्षेत्र आहेत महत्वाची, म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा अप्लाइड सायन्सची 5 म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चर किंवा मिलिटरीचं एक करिअर आहे. अशी जर प्रमुख करिअर्स आपण जर बघितली तर ती 16 आहेत. तर या 16 पैकी कुठलं करिअर आपण निवडावं यासाठी पहिलीच महत्वाची आणि ज्याच्यावरती तुमचा 65% निर्णय अवलंबून असला पाहिजे अशी गोष्ट किंवा अशी स्टेप म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट. ऍप्टिट्यूड टेस्ट इज अ मस्ट आणि त्याच्या विरुद्ध जाऊ नका त्याच्या विरुद्ध. म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्टचा जर रिझल्ट आला की सायन्सला जाऊ नये त्या विद्यार्थ्यांनी तर खरंच जाऊ नका. झेपत नाही सायन्स. म्हणजे मुलगा चांगला असतो, ओबिडियंट असतो, कष्टाळू असतो, परंतु सायन्सला लागणारी ॲबिलिटीज नसते त्याच्याकडे. त्याचं डोकंच चालत नाही ते मॅथमॅटिक्समध्ये आणि ते फिजिक्समध्ये, आणि मग तो मागं पडतो. आणि माझ्याकडे अशी कितीतरी उदाहरणं आहेत की मुलगा अतिशय चांगला, सद्वर्तनी, कष्टाळू, आज दिलेलं होमवर्क उद्या पूर्ण करून आणणार, पण तरी सुद्धा सायन्स शेवटपर्यंत त्याला झेपलेलं नाही. त्यामुळे ऍप्टिट्यूड टेस्ट वरती 65% निर्णय हा ऍप्टिट्यूड टेस्ट वरून घ्या तुम्ही की आपल्याला करिअर कुठलं निवडायचं. तर याने काय होणार आहे, मॅडमनी मगाशी सगळे डिटेल सांगितलेलंच आहे. मी फक्त एवढंच सांगेन की 16 क्षेत्र आहेत, तर त्यातली 8 क्षेत्र अशी तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट नंतर लक्षात येतील की ज्याच्यामध्ये विद्यार्थी किंवा तुमचा पाल्य हा कमी श्रमामध्ये जास्त यश मिळेल. कमी श्रमामध्ये जास्त यश, कारण त्याचा मुळातच कल मेंदूचा, इन्क्लिनेशन ब्रेनचं त्या दिशेला असेल आणि त्यामुळे त्याला फारसे श्रम करावे लागणार नाही. तो पटकन त्या क्षेत्रामध्ये ते नॉलेज ग्रास्प करू शकेल. आणि त्यामुळे आपला चॉईस एकदम 50% आलेला आहे. बघा, आता 16 क्षेत्र होती, आपण ऍप्टिट्यूड टेस्ट नंतर 8 क्षेत्र अशी निघाली की ज्याच्यामध्ये आपण यशस्वी होण्यासाठी जास्त तुलनेने कष्ट घ्यावे लागणार आहेत किंवा कदाचित अजिबातच यशस्वी होणार नाही. आणि 8 क्षेत्र अशी मिळाली आहेत आपल्याला वेगळी काढून ज्याच्यामध्ये आपण कमी श्रमामध्ये जास्त यश मिळवू शकणार. आपला चॉईस मर्यादित झाला, आपला गोंधळ कमी झाला. ऍप्टिट्यूड टेस्ट ही सायकोलॉजिकल टेस्ट असल्यामुळे त्याला तुम्ही फसवू नाही शकत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर असं ठरवलं की मला कॉमर्सला जायचंय, मला सायन्सला जायचंच नाहीये, मग मी अगदी 2 अधिक 2 बरोबर किती याचं सुद्धा उत्तर 5 असं लिहून ठेवेल. म्हणजे मला म्हणतील की याला नका पाठवू सायन्सला, याला काहीच येत नाही.
तर असं तुम्ही फसवू शकत नाही. ती सायकोलॉजिकल टेस्ट असते. काय उत्तर दिल्यानंतर काय इन्फरन्स निघेल हे तुम्हाला कळत पण नाही. म्हणजे एका ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये मी असं पाहिलं होतं, मला एक प्रश्न पडला, तुमच्या मित्राविषयी 5 वाक्य लिहा असं होतं. आता मित्राविषयी कोणती 5 वाक्य लिहिल्यानंतर काय कन्क्लुजन काढणार आहेत हे तुम्ही नाही सांगू शकत. म्हणजे तुम्ही समजा असं लिहिलं किंवा माझ्या मित्राचं नाव सुरेश आहे, फुल स्टॉप, हे पहिलं वाक्य धरलं. आता याच्यातून काय कन्क्लुजन निघणार आहे तर तुम्ही नाही सांगू शकत की काय कन्क्लुजन निघणार आहे. एक सिच्युएशन दिलेली असते काही वेळेला की तुम्ही घरामध्ये एकटे आहात, एक लहान मूल घरामध्ये झोपलेलं आहे, कपडे बाहेर वाळत घातलेले आहेत आणि म्हटल्यानंतर आता एकदम 4 गोष्टी सुरू होणार आहेत. पाऊस पडायला लागला, ते मूल जे झोपलं होतं ते जागं झालं, फोनची बेल वाजली आणि डोअर बेल वाजली. आता तुम्हाला 4 कामं करायची की बाहेर पाऊस पडायला लागला किंवा बाहेरचे कपडे वाळत घातलेले आत आणायचे, फोन उचलायचा आहे, दरवाजावरती कोणतरी आलेले बेल वाजवते, दार उघडायचे आणि मुख्य म्हणजे बाळ रडत आहे त्याला एंटरटेन करायचं. तर तुम्ही कुठल्या क्रमानं ही कामं करा. आता मला सांगा की बाळाला उचलून घेऊ असं म्हटल्यानंतर मग सोशॉलॉजीला जा किंवा सायकोलॉजीला जा असं सांगणार तर काय, कपडे आणायला गेला म्हणजे इंजिनिअरिंगला जा असं सांगणार काय. तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की तुम्ही काय सिक्वेन्सनी उत्तर दिलीत म्हणजे त्याचं इन्फरन्स काय निघेल तुम्ही नाही सांगू शकत. अशी कितीतरी चांगल्या सायकोलॉजिकल टेस्ट असतात की ज्यांना तुम्ही फसवू नाही शकत. आणि त्यामुळे ऍप्टिट्यूड टेस्टवर असा अविश्वास दाखवू नका तुम्ही की छे आमचा मुलगा काय त्याला जिथे जायचंय तेवढ्याच प्रश्नांची उत्तर देईल, बाकीच्यांची चुकीचीच देईल किंवा देणारच नाही, असं नाही. त्या टेस्टच इतक्या वेगळ्या असतात की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. त्यामुळे ऍप्टिट्यूड टेस्ट दिल्यानंतर त्याचा जो रिझल्ट असेल त्या रिझल्टवरनं तुमची 8 क्षेत्र अशी होतील की जिथे तुम्ही प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकता किंवा यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. आपला चॉईस 8 वर आला. याच्यानंतर विचार करायचा तो क्षमतेचा की या 8 पैकी कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची त्या विद्यार्थ्याची क्षमता आहे. क्षमता मग फिजिकल पण असू शकेल, सायकोलॉजिकल पण क्षमता असू शकेल. विचार करायचा की त्यांनी कुठल्या फील्डमध्ये तो त्याची क्षमता आहे किंवा कुठल्या फील्डमध्ये तो फिजिकली मेंटली टिकू शकेल, कुठल्या टिकू शकणार नाही. मी स्वतः दिली होती 10वी झाल्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे दोन्ही ऑप्शन्स होते म्हणजे ओपन. कारण नॉलेज ओरिएंटेशन, कॉग्निटिव्ह ॲबिलिटी हे सगळं चांगलं आल्यामुळे लॉजिकल थिंकिंग, न्यूमरिकल मेमरी, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि स्पॅशियल ॲबिलिटी हे सगळं चांगल्यामुळे इंजिनिअरिंग मेडिकल दोन्ही मला जमण्यासारखं होतं. पण मेडिकलला मी पर्पजली गेलो नाही कारण मला रक्त बघवत नाही मला. मी म्हणजे सरप्राइझिंग आहे की मी स्वतः 61 वेळा ब्लड डोनेशन केलेलं आहे, पण मी रक्त बघितलं असं थेंब तरी मला भोवळ आहे. आता असा माणूस डॉक्टर होईल का? नाही होऊ शकणार. त्या डॉक्टरलाच आधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल पेशंटच्या अगोदर. आणि त्यामुळे माझी क्षमता नाही आहे त्या क्षेत्रात जाण्याची हे मी ओळखलेलं होतं सुरुवातीलाच. आणि त्यामुळे आपल्या क्षमतांचा अंदाज घेऊन करिअर ठरवायचं आणि या क्षमता वस्तुनिष्ठपणे हे करा. म्हणजे पालकांना माझी विशेषतः विनंती आहे की खरोखरच आपल्या मुलाला अमुक एक येत नाही हे मान्य करा तुम्ही. नाही तर पालकांना कुठल्याही विचारलं ना तरी ते आपल्या मुलाच्या क्षमतेची इतकी भलावण करतात की बाप रे बाप. म्हणजे प्रत्येकाचं विशेषतः आईचं वाक्य दर याच्यानंतर ते भरत वाक्य असतं किंवा हरिदासाची कथा असेल ना तसं, नाही हो पण तो खरं म्हणजे हुशार आहे. नाही हो मार्क कुठे दिसत आहेत, नाही हो पण तो खरं म्हणजे हुशार आहे. कशावर ठरवलं तुम्ही हुशार आहे? फक्त तो काहीतरी बोलतो स्मार्टली म्हणजे हुशार आहे असं नाहीये. त्यामुळे क्षमता खरोखरच वस्तुनिष्ठतेचं परीक्षण करा की त्याला खरंच हे येणार आहे का, खरंच जमणार आहे का. उगाच आपलं त्याला हरभऱ्याचं झाडावर चढवू नका. आता जे असं सगळीकडं असं वातावरण दिसतंय की जरा मुलांना नकार मिळाला की लगेच आत्महत्या करतात, डिप्रेशनमध्ये जातात. याचं कारण पालक आहे. पालकांनी त्यांना नकार ऐकायची सवयच लावलेली नाही लहानपणापासून. सांगतच नाही पालक कधी की अरे हे तुझं ना तू गायलाच चांगला पण तुझं चित्रकला वाईट आहे बरं का, हे तू चित्र फार खराब काढलंस पुन्हा काढ किंवा तू त्यापेक्षा गाण्यावर जास्त लक्ष दे, तू चित्र काही काढू नकोस. क्षमतांची जाणीव मुलांनाही नाही पालकांनाही नाही. आमच्या वेळेला पालकही जाणीव करून द्यायचे, शिक्षकही जाणीव करून द्यायचे. त्यामुळे क्षमतांची जाणीव होती आणि त्यामुळे कुठली क्षेत्र आपल्याला वर्ज्य आहेत हे आम्हाला नक्की माहित होतं. 3रीत असताना मला वर्गामध्ये पाट्या होत्या, वही सुद्धा त्यावेळेला आलेली नव्हती. झाड हा विषयावरती चित्र काढायला सांगितलं होतं. आता आमच्या वर्गातल्या मुलांनी झाडं काढली, मी पण काढलं झाड. परंतु माझं झाड काढून झाल्यानंतर
मला लक्षात आलं, मी तिसरीत होतो तरी माझ्या लक्षात आलं की हे कुठल्याही अँगलनी झाड वाटत नाहीये. किती मन मोठं केलं तरी याला झाड कोणी म्हणणार नाही. म्हणून मी काय केलं, वरती झाड असं लिहिलं बरं. तरीही मला खात्री वाटे ना की ह्याला कोणी झाड म्हणेल. म्हणून मी शेवटी शास्त्राच्या आकृतीत जशी नावं देतात ना बाण करून, तशी नावं दिली किंवा ह्याच्यात चित्रात, की फांद्या, पान, फूल, फळ, आणि दिलं ते सबमिट केली ती पाटी. सगळ्यांच्या पाट्या परत मिळाल्या, छान आहे, तुझं बरं आहे. माझी पाटी शेवटपर्यंत राहिली आणि नंतर नाव नव्हतं पण तरी सगळ्यांनी ओळखलं. बाईंनी ती पाटी अशी वर्गात धरली आणि अशी दाखवली, म्हणजे हे चित्र बघा. सगळ्यांनी बघितलं, सगळेजण हसले, सगळे म्हणले शिऱ्याचं चित्र आहे. ह्या म्हणे मुलांनी चित्र अगदी हातात धरण्याच्या सुद्धा लायकीचं नाहीये नक्कीच, पण हा मुलगा मोठा होईल कारण ह्याला नक्की माहितीये की आपलं झाड झाड वाटत नाहीये आणि त्यामुळे आपल्याला काय येत नाहीये ह्याची कल्पना या मुलाला नक्की आहे, त्यामुळे हा नक्की मोठा होईल. मला तेव्हापासूनच मी ओळखलं होतं की आपली चित्रकला अतिशय भीषण आहे, त्यामुळे आपण त्या क्षेत्रात आपलं करिअरच नाहीये, काय काही शक्यच नाही. म्हणजे मला सर्वात जास्त इंजिनिअरिंगला कुठलं टेन्शन असेल ना तर D1 D2. आमच्याकडे ड्रॉइंगचे 2 पेपर्स होते. सर्वात जास्त अभ्यास मी D1 D2चा केला होता. आपली चित्रकला वाईट आहे, आपलं ड्रॉइंग राहिलं तर उगाच प्रॉब्लेम होतो, आणि त्यामुळे ते दोन्ही सर्वात चांगल्या मार्कांनी सुटले होते माझी फर्स्ट इयरला, मला आठवतं. आणि त्यामुळे क्षमतांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. पालकांनाही लहानाचं मोठं होताना ती कळली पाहिजे. मग क्षमता बघून त्यातली 4 क्षेत्र निवडायची आपण बाजूला, की या क्षेत्रांमध्ये तो यशस्वी होण्याची त्याची क्षमता आहे, या क्षेत्रांमध्ये तो काही यशस्वी होऊ शकणार नाही कारण त्याच्याकडे ती ॲबिलिटीच नाही, क्षमताच नाही त्याची. मग फिजिकल असेल, सायकोलॉजिकल असेल, कुठली असेल. वाढवता येतात का क्षमता, तर निश्चित येतात. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पण मुळात मान्य करावं लागतं की ही क्षमता माझ्यामध्ये नाही आहे, मान्य करावं लागतं. ही पहिली स्टेप. माझ्याकडे अनेक वर्षांपूर्वी काउन्सिलिंगला एक विद्यार्थी आला होता ज्याला CA व्हायचं होतं, आणि त्याची पर्सनॅलिटी टेस्ट पण आम्ही केली, आणि त्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये असं लक्षात आलं की तो अर्धा तासापेक्षा सुद्धा जास्त एका ठिकाणी बसू शकत नाही. आता CA व्हायचं म्हणजे खूप बैठक मोठी असावी लागते. जे कोणी असतील त्यांना माहिती आहे की ज्या वेळेला ती आर्टिकलशिप ते करत असतात त्यावेळेला कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये ऑडिटला पाठवतात, त्यावेळेला अक्षरशः सतरंजीवर मांडी घालून बसून लाल पेन्सिलीने 2 खराटे 80 रुपये, 1 बादली 200 रुपये अशांवरती बिलांवरती टीका माराव्या लागतात. खूप बसावं लागतं, बैठक असावी लागते. आता ह्याच्याकडे तर अर्धाच तास बसण्याची क्षमता. मी त्याला म्हटलं की हे बघ बाबा, तुला एकतर क्षमता तरी वाढवावी लागेल, नाहीतर तू CAचा नाद सोड. काय करतोस? तो म्हणला नाही, मी CAचा नाद सोडणार नाही, मला क्षमता वाढवायची कशी ती सांगा. म्हणजे ठीक आहे, पर्सनॅलिटी टेस्ट असं सांगते की तू अर्धा तासच एका ठिकाणी बसू शकतोस, अभ्यासाला अर्धा तास बसशील, गोष्टीचं पुस्तक वाचायला किती वेळ बसू शकतोस? तर तो थोडा वेळ विचार केला, म्हणाला की पाऊण तास. म्हणजे ठीक आहे, आता गोष्टीचं पुस्तक वाढवण्याची तुझी वाचण्याची तुझी कपॅसिटी वाढव, पाऊण तासाची 1 तास, 1 तासाची 1.25 तास. आणि सुदैवानं अगदी एप्रिलमध्ये तो आलेला होता 10वीचा विद्यार्थी. मग लायब्ररी लावली, पुस्तकं आणली, आणि मग प्रत्येक वेळेला 5 मिनिटं जास्त बसायचं कालच्यापेक्षा. असं करत 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 जूनमध्ये मला त्यांनी फोन केला की सर, आता मी 3.5 तास एका जागी बसून पुस्तक वाचू शकतो. आता म्हणलं तुझी अल्टिमेट टेस्ट कुठली? छावा कादंबरी एका बैठकीत वाचून दाखवायची मला. 2 मिनिटं विचार. म्हणलं चालेल. आणली, आणि 2 दिवसांनी मला फोन आला की सर अगदी 100% नाही, शेवटची 40 पानं राहिली, पण शेवटच्या 40 पानापर्यंत मी एका बैठकीत वाचली. किती वेळ लागला? म्हणला 3.5 पावणे 4 तास एका जागी बसलो होतो. आता तुम्ही मला सांगा, जो मुलगा गोष्टीचं पुस्तक 3.5 पावणे 4 तास वाचू शकतो, ते गोष्टीचं पुस्तक काढून अभ्यासाचं पुस्तक त्याच्या हातात दिलं तर कदाचित 3.5 तास नाही वाटणार, पण 2 तास तर नक्की बसेल, कारण वाढली त्याची क्षमता. मग क्षमता वाढवता येतात, नाही असं नाही, पण प्रॉपर प्रयत्न करावे लागतात तुम्हाला त्यासाठी. जे SWOT अनालिसिस असतो, स्ट्रेंथ, अपॉर्च्युनिटीज, विकनेसेस आणि थ्रेट्स, त्याच्यामधले थ्रेट सुद्धा घालवता येतात. मी अनेकदा सांगतो, माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता, राहणारा कुठला, मडिवाले कॉलनीतला, आणि थ्रेट काय लिहिला होता? अंधाराची भीती वाटते. म्हणजे आता पुण्यासारख्या ठिकाणी तुला कुठे अंधार सापडतो का तरी भीती वाटणे का? तर त्यांनी मला काय उत्तर दिलं? सर म्हटला, मग आमचं घर गुमजली आहे, खालच्या मजल्यांवरती वरच्या मजल्यावर जायला बाहेरून जिना आहे, घरातून नाही, आणि त्या जिन्यात अंधार असला ना की मी फार घाबरतो. म्हणलं बरं बाबा, किती वॅटचा बल्ब लागलेला असला म्हणजे तू घाबरत नाहीस? तर तो म्हणाला 60 वॅटचा बल्ब असला तर मी घाबरत नाही. म्हणजे ठीक आहे, आता तू 60 वॅटच्या बल्ब चालू असेल तर तू जिन्यातनं जाऊ शकतो. आता तो 60 वॅटच्या ऐवजी 40 वॅटचा बल्ब लाव, थोडासा प्रकाश कमी होईल. हा म्हणलं बरोबर, लाव, आणि जा बरोबर लावला. 8 दिवसांनी म्हणलं आता मला नाही भीती वाटत. म्हणलं आता 40 वॅटचा बल्ब काढ आणि 15 वॅटचा बल्ब लाव तिथे, आणखीन थोडासा अंधार होईल त्या जिन्यामध्ये, बघ बरं प्रयत्न करून. केला. 8 दिवसांनी म्हणला की हो जमायला लागलं.
आता तोही काढून टाक म्हणलं. अहो म्हणला पूर्ण अंधार होईल. म्हणलं ठीक आहे, धाकट्या भावाचा हात घेऊन जा म्हणलं. धाकट्या भावाला नाही ना भीती वाटत नाही म्हणलं, तो एकदम शूर आहे म्हणून त्याचा हात धरून जा. आणि गेला बरं तो खरंच धाकट्या भावाचा हात धरून त्या अंधाऱ्या देण्यातनं वर जायचा. 4-5 दिवसांनी म्हणला की सर आता मी जातोय त्याचा हात धरून वर. म्हणलं आता हात सोडून दे. हात सोडून दिला आणि मला म्हणला आता माझी भीती गेली. अनेक प्रकारचे थ्रेड सुद्धा घालवता येतात, प्रयत्न करावे लागतात मात्र त्याने चिकाटी. त्यामुळे ॲबिलिटीज तुम्हाला वाढवता येते, परंतु नाही आहेत ॲबिलिटीज, क्षमता नाही आहे अशी क्षेत्र बाजूला काढा. ज्याच्यात क्षमता आहे अशी क्षेत्र बाजूला काढा. 4 क्षेत्र बाजूला निघा. म्हणजे 16 होती. ॲप्टिट्यूड टेस्टमधून आपण 8 वर आलो. क्षमतांचा विचार करून आपण 4 वर आलो. आता आवड आणा पिक्चर. आवडीला मी इतकं 3 नंबरचं महत्व का दिलं याचं मी सुरुवातीला स्पष्टीकरण दिलेलं आहे की आवड सतत बदलत असते. आता आवडीला फारसा स्कोपच नाही राहिलेला बघा. 4 क्षेत्र आहे. आता ह्यातलं कुठलं आवडीचं आहे बाबा तुझ्या? हे काय, हे काय, हे काय, हे. मग यातली 2 क्षेत्र अशी काढायची की ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला, तुमच्या पाल्याला आवड आहे खरोखरच, आणि 2 क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये आवड नाही किंवा कमी आवड आहे, जास्त नाही. आणि असं करणारी लोक आहेत. माझ्या बरोबर BE झालेला माझा एक मित्र, तो अतिशय चांगला म्हणजे कॉन्व्हेंट एज्युकेटेड होता आणि स्मार्ट एकदम. तो एका कंपनीमध्ये डिझाईन इंजिनियरच्या इंटरव्ह्यूला म्हणून गेला आणि डिझाईन इंजिनियर म्हणून त्याचा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला कारण तो हुशारच होता. पण तो इंटरव्ह्यू चालू असता असता त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला असं वाटलं की हा माणूस डिझाईन इंजिनियर म्हणून तर चांगलाच आहे, पण हा इतका स्मार्ट आहे, इतकं फ्लुएंटली इंग्लिश बोलतोय, तर हा मार्केटिंगला जास्त सुटेबल होईल. म्हणून त्यांनी काय केलं की इंटरकॉमवरनं मार्केटिंग मॅनेजरला बोलून घेतलं आणि त्याला कानात सांगितलं की बघ हा तुझ्याकडे जास्त चांगला कॅन्डिडेट आहे तुझ्यासाठी. मग मार्केटिंग मॅनेजरला फार उत्साह आला. त्याने उत्साहाने त्याचे इंटरव्ह्यू घेतला आणि मग तो खुश झाला. तो म्हणला की तू कशाला ते डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतो, तू ये मार्केटिंगला. तर हा म्हणला की नाही, मला मार्केटिंगला जायचं नाही आहे, माझी आवड नाही आहे की मला डिझाईन इंजिनियरच व्हायचं आहे. त्यावेळेला मला आठवतं आहे त्या मार्केटिंग मॅनेजरने त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याचा पगार त्यांनी एकदम असं विचारलं, तुला डिझाईन इंजिनियर म्हणून किती पगार देतोय? तो म्हणजे डिझाईन मॅनेजर. यांनी काहीतरी त्यावेळेला 92 साली आम्ही BE झालो, त्यावेळेला काहीतरी 4,500 का 5,000 पगार सांगितला. त्यांनी तो वाढवत आउटराईट दुप्पट केला. म्हणला एवढा पगार देतो पण तू मार्केटिंगला आहे. तरीही तो नाही म्हणाला. मला घ्यायचं असेल तर डिझाईन इंजिनियर म्हणूनच घ्या, मला मार्केटिंगला यायचं नाही. आम्ही खूप बाहेर आल्यानंतर म्हणजे तो भेटल्यानंतर म्हणला अरे असं का म्हणला? तो म्हणला मला फॅमिली सोडून कुठेही जायला आवडत नाही. ॲप्टिट्यूड टेस्टमधून आपण त्यातनं 8 वर आलो. मग आपण क्षमतेनुसार 4 वर आलो. आता आपण आवडीनुसार 2 वर आलो. म्हणजे ही 2 क्षेत्र आता अशी आलेली आहेत की ज्याच्यामध्ये आपला मेंदूचा कल आहे, जे पूर्ण करण्याची आपली क्षमता आहे, जे करण्याची आपली आवड पण आहे. आता एकदम याच्यासारखं झालं, टू बी ऑर नॉट टू बीच झालं नाही की हे करावं का ते करावं. आता मात्र महत्वाचा मुद्दा येतो जो मला नाही वाटत माझ्याशिवाय कोणी सांगतं, व्यावहारिकता. व्यावहारिकता काय आहे? आपल्या या 2 क्षेत्रातलं कुठलं क्षेत्र निवडणं हे जास्त व्यवहार्य आहे हे बघायचं आहे. व्यावहारिकता म्हणजे काय? मी तुम्हाला ह्याच्याकरता, या मुद्द्याकरता मी मुद्दाम 3 उदाहरणं देणार आहे की ही तुम्हाला पटेल. व्यावहारिकता म्हणजे काय? सर्वात माझ्याकडचं चांगलं उदाहरण व्यावहारिकतेचं आहे. 94 साली 2002 साली माझ्याकडे एक विद्यार्थी आला, त्याचे वडील आले. वडील पुण्यातले पहिल्या 5 क्रिमिनल लॉयर आणि मुलाची ॲप्टिट्यूड टेस्ट, असंच कुठेतरी माझं भाषण ऐकलं त्याप्रमाणे त्यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट केली. मग 8 क्षेत्र बाजूला काढली. मग त्यातली क्षमतेनुसार 4 बाजूला काढली, आवडीनुसार 2 बाजूला काढली आणि ती 2 घेऊन ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की सर आता ह्यातल्या 2 पैकी कुठलं निवडू सांगा बरं. आणि ती 2 क्षेत्र तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक होतं इंजिनिअरिंग आणि दुसरं होतं लॉ. आता ही 2 तशी टोकाची क्षेत्र आहे. आता व्यावहारिकता काय आहे? तर मी त्याला असं सांगितलं तू लॉयर होणं हे जास्त व्यवहार्य आहे, कारण तुझे वडील जर पुण्यातल्या पहिल्या 5 क्रिमिनल लॉयर असतील तर तू लॉयर होणं जास्त व्यवहार्य आहे. कारण तू जेव्हा लॉयर होशील आणि क्रिमिनल लॉयरच हो त्यावेळेला तुला वडिलांची रेडीमेड प्रॅक्टिस हातामध्ये मिळेल, तुला क्लायंटेल मिळेल, तुला त्यांचं गुडविल मिळेल. एवढंच काय, ऑफिस रिव्हॉल्विंग चेअर सेक्रेटरी पासून सगळं मिळेल तुला रेडीमेड. तुला काही करावं लागणार नाही. फक्त अजून काही वर्षांनी बाबांना नम्रपणे विनंती करायची की बाबा उद्यापासून ऑफिसमध्ये येऊ नका, कारण उद्यापासून मी वाटणार येते तुमच्या पुढची. एवढं विनंती केली की काम झालंय तुझं. तरी त्याला म्हणजे फारसा कन्व्हिन्स तो झाला नाही. म्हणजे ठीक आहे, निर्णय तुझा तू घेणार आहे शेवटी. काउन्सिलिंगमध्ये कसं असतं की काउन्सिलर हा
आलेल्या विद्यार्थ्याला आणि पालकांना अमुकच एक निर्णय घ्या असं कंपेल नाही करू शकत. तो त्यांना निर्णयापर्यंत आणू शकतो, निर्णय घ्यायला प्रवृत्त नाही करू शकत किंवा अमुकच एक निर्णय घ्या. आणि त्यामुळे जे काउन्सिलर असं सांगतात इकडे जाऊ नको इकडेच जा, हे चुकीचं आहे काउन्सिलिंग. त्यांनी सगळ्यांनी त्या त्या क्षेत्राचे प्रोज अँड कॉन्स ज्याला म्हणतात ते सांगितले पाहिजेत. निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा. आणि त्यामुळे आम्ही काउन्सिलर खरं म्हणजे ना आमच्यातला आद्य काउन्सिलर कोण माहितीये का, तर श्रीकृष्ण. भगवद्गीता हे काउन्सिलिंगचं आद्य उदाहरण आहे, बेस्ट एक्झाम्पल ऑफ काउन्सिलिंग भगवद्गीता. की अतिशय हतोत्साह झालेला असं श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे आणि त्याला युद्धाला प्रवृत्त करायचं आहे. श्रीकृष्ण त्याला सगळे प्रोज अँड कॉन्स सांगतो युद्धाचे. युद्ध केलंस तर पृथ्वीवर राज्य करशील, मरण आलं तरी स्वर्गाला जाशील, आपल्याला ते सगळे श्लोक आणि हे सगळं माहिती आहे. तो सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. आणि 18व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक बघा की एवढं सगळं मी सांगितलंय, निर्णय तुझा तू घ्यायचा आहे. आयडियल काउन्सिलिंग आहे हे श्रीकृष्णाचं आहे, आद्य काउन्सिलर आहे तो. आणि त्यामुळे निर्णयापर्यंत आणणं हे आमचं काम आहे. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. म्हणजे ठीक आहे तुला निर्णयापर्यंत आणतो मी. तू इंजिनियर झाला 2002 साली, तू 12वी झालेला होता बरं का, आणि सायन्सच होतं, इंजिनिअरिंगला जाऊ शकत होता त्यावेळेला. तू इंजिनियर झालास तर अजून 4 वर्षांनी म्हणजे 2006 साली तू इंजिनियर होशील. त्याच्यानंतर आणखीन तू 4 वर्ष नोकरी केलीस म्हणजे 2010 साली तू कुठे असशील, तुला किती पगार मिळत असेल, असं जरा इमॅजिन कर. मग त्याने 1-2 मिनिटं इमॅजिन, मुलगा अतिशय हुशार इमॅजिन केलं. म्हणजे इमॅजिन केलंस केलं किती पगार मिळेल आणि तुझी पोस्ट काय असेल. 4 वर्ष इंजिनियर, 4 वर्ष पुढे अनुभव. एका कागदावर लिहि म्हणजे, मला दाखवू नको. त्याने असा हात दिला, काहीतरी आकडा लिहिला. आता तू 12वी नंतर लॉ कॉलेजला जो 5 वर्षाचा लॉचा कोर्स आहे त्याला गेलास. 5 वर्षांनी तू लॉयर झालास. 3 वर्ष वडिलांचा ज्युनियर म्हणून काम केलंस आणि 8 वर्षांनी म्हणजे 2010 साली स्वतः लॉयर म्हणून उभा राहिलास. तर तुझी पोझिशन, तुझं इन्कम काय असेल हे त्याच्या शेजारी लिहि. त्याने पुन्हा असा हात ठेवला, लिहिलं. आणि जेव्हा त्यांनी बघितलं तो चकित झाला. कारण त्यावेळेला 2002 साली त्याच्या वडिलांची ऍज अ क्रिमिनल लॉयर 75,000 रुपये महिना प्रॅक्टिस होती. त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलं त्याप्रमाणे त्याला 10 वर्षांनी लॉयर म्हणून मिळणारा पैसा हा त्याच्या इंजिनियर म्हणून मिळणाऱ्या पैशाच्या दुप्पट होता. त्यांनीच कॅल्क्युलेट केलं, मी काही मॅनिप्युलेट केलेलं नव्हतं, त्यांनीच कॅल्क्युलेट केलं. आणि शिवाय इंजिनियर ही शेवटी नोकरी होती, लॉयर हा स्वतःचा व्यवसाय होता. कधीही त्याचा किंमत त्याची जास्तच असणार होती नोकरीपेक्षा. बस तो एकदम खळखळून हसला आणि म्हणला की ठीक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मी लॉयरच होतो. आणि आता तो LLB नंतर झाला. अजून काही वर्षांनी त्याचं नाव येईल ऐकू आपल्याला. ही व्यावहारिकता आहे. ही व्यावहारिकता काय, उगाच लॉयरच्या मुलांनी कशाला इंजिनियर व्हायचं. डॉक्टरचा मुलगा असेल तर त्यांनी का नाही व्हायचं डॉक्टर, जरूर व्हायचं. कारण वडिलांचं सगळं, आई वडिलांची प्रॅक्टिस सगळं, मी म्हटलं तसं की क्लायंटल वगैरे सगळं मिळणारे गुडविल आहे. मग त्यांनी बळच दुसरं काहीतरी होण्यात काही अर्थ नाही. व्यावहारिकता नाही. व्यावहारिकता ही आहे की तोच व्यवसाय त्यांनी चालू ठेवावा. आणि त्यामुळे व्यावहारिकता ही याला म्हटलं जातं. अजून एक उदाहरण देतो मी. लक्ष्मी रोडवरच्या एका अतिशय प्रसिद्ध सराफांचा मुलगा, आणि ते सराफ माझ्याकडे काउन्सिलिंगला आले. मुलगा 52% 10वी झालेला होता. त्यांनी ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे काही केलेलं नव्हतं. ते डायरेक्ट माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, वडील मला म्हणाले की मी ह्याला म्हणतोय तू B.Com हो. आणि मुलगा म्हणत होता की मला पुढे शिकायचंच नाही. वडिलांना मी विचारलं की B.Com त्यांनी व्हावं असं तुम्हाला का वाटतं. तर तो म्हणला ते म्हणाले की आमचा इतका मोठा व्यवसाय आहे की त्याला निदान हिशोब तर आले पाहिजेत, निदान जमाचं खर्च कुठल्या बाजूला लिहायचे, डाव्या उजवे ते तर कळलं पाहिजे, म्हणून B.Com करायचं. बरं, मुलाला विचारलं. मी युजली काउन्सिलिंग करताना वेगवेगळं करतो अशा वेळेला जिथे कॉन्फ्लिक्ट असतो त्यावेळेला. मुलाला विचारलं, त्याला काहीतरी 52-55% मार्क होते 10वीला. म्हणजे तुला शिकायचंच का नाही. तो म्हणला मला खरंच अभ्यासात गती नाही. म्हणलं अरे पण 52 का 55% मार्क पडले तुला 10वीला. म्हणजे ही सुद्धा जुनी गोष्ट 2001-2 सालची आहे. म्हणजे त्यावेळेला हे शाळांच्या हातात 130 मार्क नसायचे. त्यामुळे भरघोस मार्क जे आत्ता पडतायत, 85चा मुलगा एकदम 95ला जातोय, तसं होत नव्हतं. ट्रू मार्क आहे. म्हणलं अरे 52-55 म्हणजे ठीक आहेत ना, तू B.Com होता येईल. तर तो म्हणला खरं सांगू का, मी 9वीला नापासच झालो होतो. बाबांनी प्रायव्हेट टीचर बोलवले, अगदी हिंदीपासूनची शिकवणी लावली मला, आणि ते सगळे शिक्षक घरी येऊन माझ्या उरावर बसून करून घ्यायचे माझ्याकडनं, म्हणून मी एवढा तरी पास झालो. याच्या पुढे माझ्यासाठी शक्य नाही म्हणलं पास होणं. आता काय करायचं, व्यावहारिकता काय आहे. दोघांना परत एकत्र बोलवलं आणि म्हणलं की हे बघा, व्यावहारिक मुद्दा असा मला वाटतो की त्या मुलाला विचारलं, तुझ्या सराफी व्यवसायातलं शिक्षण घ्यायला तुला आवडेल का. हो म्हणलं आवडेल. पण नगरला कसे इन्स्टिट्यूट्स आहेत, 6-6 महिन्याची मॉड्यूल्स असतात. 6 महिन्यामध्ये साधारण 2-3 दागिने बनवायला ते शिकवतात. अगदी पाटल्या बांगड्या पैंजणपासून सुरुवात करून ते अगदी एखाद्या कॉम्प्लिकेटेड हारापर्यंत.
आणि त्याच्यानंतर जयपूरला त्याचं ग्रॅज्युएशन पण आहे 3 वर्षाचं, हाच डिप्लोमा करून. म्हटलं तसं शिकायला तुला आवडेल का? हो म्हणलं आवडेल. मग नगरच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घे आणि 6 महिन्याची 6 मॉड्यूल्स म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण कर. म्हणजे तुला तुझ्या सराफी व्यवसायातलं सगळं कौशल्य हे यायला लागेल. म्हणजे निदान तो कारागिरी तुला गंडवत नाही येणार एवढं तरी तुला कळेल मालक म्हणून. बरं म्हणलं हे चांगलं आहे. वडील पुन्हा अकाउंट्सचं काय? अहो म्हणलं प्रॅक्टिकल अकाउंट्स रायटिंगचे कोर्सेस पुण्यामध्ये चिक्कार अवेलेबल आहेत 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत. प्रॅक्टिकल अकाउंट्स रायटिंग म्हणजे जस्ट अकाउंट्स रायटिंग. म्हणजे तुमचे सीए असतीलच ना करणारे सगळा हिशोब? हो म्हणले एकाच्या जागी 2 आहेत म्हणे. मग पास झाले की ते सीएच करणारे सगळं. ह्यांनी फक्त हाताने लिहून द्यायचं आहे त्यांना की रोजच्या रोज किती जमान किती खर्च. एवढं प्रॅक्टिकल अकाउंट्स रायटिंग त्याला 2 वर्षाचे कोर्स नाही येईल. त्याच्यासाठी बीकॉमच व्हायला पाहिजे असं कोणी सांगितलं? आणि बीकॉम झालेल्यांना हे सगळं करता येतं असंही तुम्हाला गैरसमज कोणी करून दिला? त्यामुळे मग हा एकदम त्यांना पटलं. हो म्हणलं मग एवढं आलं तरी पास झालं. दोघंही खुश झाले. मुलालाही फार शिकावं लागणार नाही म्हणून खुश आणि वडिलांनाही त्याला आता अकाउंट्समध्ये कोणी गंडवणार नाही म्हणून खुश. याला म्हणतात व्यावहारिकता. असा व्यवहार्य एखादा तोडगा करिअरच्या संदर्भात काढावा लागतो. आणि तिसरं उदाहरण मी देणार आहे. काय असू शकते व्यावहारिकता? माझीच एक विद्यार्थिनी होती आणि म्हणजे त्यावेळेला मी 9वी 10वीचे पण क्लासेस घ्यायचो, 11वी 12वीचे पण घ्यायचो. 9वी पासून माझ्याकडे शिकलेली. 9वी 10वी 11वी 12वीला फिजिक्स शिकायला माझ्याकडे आली आणि नंतर सेकंड इयरला असताना नंतर ती आर्ट्सला गेली. 12वी नंतर मी तिला आर्ट्सलाच जायचं होतं पण सायन्सला पर्पजली मी तिला जायला सांगितलं होतं की जरा व्ह्यू ब्रॉड होतो 11वी 12वी सायन्स शिकल्याने आणि तिची ॲबिलिटी वगैरे होती सगळी. एसवायला ती असताना फर्ग्युसन झालेला होती. तिच्या पुढे एक पेच प्रसंग निर्माण झाला की आता विषय कुठला निवडायचा स्पेशल BA ला. असं का? तर ती अतिशय उत्तम अभिनेत्री होती. अतिशय चांगली ऍक्टिंग करायची आणि प्रायोगिक नाटकांची ती त्या काळची अगदी हुकमी एक्का होती. म्हणजे इतकी की तिच्या स्वभावाच्या विरुद्ध अशा सुद्धा भूमिका तिने इतक्या अप्रतिम केलेल्या. मी सगळ्या तिच्या नाटकांना जायचो बघायचो. मलाही अतिशय तिचा अभिनय आवडायचा. दिसायलाही सुंदर होती. केस लांब सडक म्हणजे सगळं नाट्य क्षेत्रात लागणारे सगळे गुण होते. आता तिच्या समोर पेच होता की मी व्यावसायिक रंगभूमीवरती करिअर करावं का मी अकॅडमिक्समध्ये काहीतरी करिअर करावं आणि म्हणून सब्जेक्ट कुठला निवडावा. ती एसवायला असताना माझ्याकडे परत आली. म्हणजे सर काय करू? त्यावेळेला मात्र मी तिला स्पष्टपणे सांगितलं की तू अभिनय हे क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडू नयेस असं मला वाटतं. ती म्हणली का? त्या विद्यार्थिनीची एकच अडचण होती की ती अतिशय बुटकी आहे. 4 फूट 11 इंच उंच आहे. दिसायला सुंदर आहे, अभिनय चांगला करते, परंतु इतक्या कमी उंचीमुळे तिला कधीही लीड रोल मिळणं व्यावसायिक रंगभूमीवर शक्य नाही. हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे. प्रॅक्टिकल गोष्ट भक्तीबरोबर एखाद्याच होऊन गेल्या. सगळ्या काही गोष्टी मुली भक्तीबरोबर होणार नाही. आणि त्यामुळे मी तिला स्पष्ट सांगितलं म्हणजे इतक्या कमी उंचीची हिरोईन आज ताब्यात पुढे व्यावसायिक रंगभूमीवर आली नाही. तुला प्रायोगिक रंगभूमीवर यश मिळतंय कारण तिथे हे सगळं चालतंय. व्यावसायिक रंगभूमीवरती शोभण्यासारखी हिरोईन तू नाहीस आणि त्यामुळे तुला आयुष्यभर साईड हिरोईन म्हणून काम करावं लागेल. हा ते चालणार असेल तर हे करिअर निवड, नाहीतर मी सांगतो तसं कर. तिने ऐकूनच घेतलं नाही. ते रडत रडत घरी निघून गेली. आईला घरी गेल्यानंतर सांगितलं की अगं आपले सर असं म्हणत होते. आई म्हणाली की बरोबर आहे ते म्हणाले ते अगदी बरोबर. मी सुद्धा तुला म्हणजे कधी हे सांगणारच होते की तू हे अभिनयाचं जे तुझ्या डोक्यात आहे तू चांगला करतेस परंतु व्यावसायिक यशासाठी लागणारी गोष्ट तुझ्याकडे नाही आहे दुर्दैवानं. आणि त्यामुळे व्यावहारिक विचार कर. 2 दिवस विचार केला पुढे माझ्याकडे आली. म्हणजे मला पटलं तुमचं म्हणणं. मला हिरोईन कुणीही करणार नाही. मी अनेक जणांना आमच्या क्षेत्रातल्या आडून विचारून बघितलं पण सगळ्यांनी हेच सांगितलं की प्रायोगिक रंगभूमीवर ठीक आहे, व्यावसायिक रंगभूमीवर तुला कोणी विचारणार नाही कारण तू फारच बुटकीस. आता मी काय करू? म्हणलं हा आता मी सांगतो. तुझी भाषिक क्षमता चांगली आहे, तुझं अभिनय चांगला आहे, तू चांगली सायकोलॉजिस्ट होशील. इव्हन ड्रामा थेरपी वगैरे अशा थेरपीज वापरूनही तू ट्रीटमेंट देऊ शकशील. बरं तू सायकोलॉजिस्ट झाली तर बाय अपॉइंटमेंट तू व्यवसाय करणार आहेस. ज्या दिवशी तुझी नाटकं असतील त्या दिवशी व्यवसाय नाही करायचा, त्या दिवशीची अपॉइंटमेंट नाही द्यायची, संपलं. नाटक करायचं. ज्या दिवशी नाटक नाही आहे त्या दिवशीची अपॉइंटमेंट द्यायची. म्हणजे तुला दोन्ही सांभाळता येईल. आणि तिला आनंद झाला. तिने फर्ग्युसन कॉलेजमध्ये क्लिनिकल सायकोलॉजीला ऍडमिशन घेऊन टाकलं. याला म्हणतात व्यावहारिकता. ही व्यावहारिकता आहे की खूप अभिनय चांगला आहे, आवड आहे, ऍप्टिट्यूड आहे, घरचा पाठिंबा आहे, सगळं चांगलं आहे परंतु व्यावसायिक यशाची खात्री नाही. व्यावहारिकता जर बघितली तर व्यावसायिक यशाची खात्री नाही. अभिनेत्री होऊ नकोस म्हटलं तू, नाही तर कायम साईड हिरोईन होणार हे डोक्यात ठेव. याला म्हणायचं व्यावहारिकता. त्यामुळे आता हे जे 2 शेवटचे मुद्दे राहिले होते की क्षेत्र की हे काय टू बी ऑर नॉट टू बी त्यातलं निवडायचं की जे व्यावहारिक आहे ते निवडायचं. अजून आपण 1 पर्यंत बरोबर. त्यामुळे 16 पासून आपण सुरुवात केली
16 क्षेत्र होती, गोंधळ होता, 16 पैकी कुठलं निवडायचं. ऍप्टिट्यूड टेस्ट दिली, तो गोंधळ 8 वर आला. 8 क्षेत्र आपण अशी निवडली की ज्याच्यामध्ये कमी श्रमामध्ये यश मिळेल, यश मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. 8 क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये यश मिळण्यासाठी जरा जास्त झगडावं लागणार आहे. 8 वरनं तो घोळ आता आपला 4 वर आला, जेव्हा आपण क्षमतांचा विचार केला की या क्षेत्रात यशस्वी होण्याची क्षमता आहे, या क्षेत्रात यशस्वी होण्याची क्षमता नाही किंवा तुलनेनं कमी आहे. मग त्याच्यावरनं आवड बघितली. या 4 पैकी ही 2 क्षेत्र आवडतात, ही 2 आवडत नाहीत, किंवा ही 2 जास्त आवडतात, ही 2 कमी आवडतात. आणि मग व्यावहारिकतेवरनं आपण एका निर्णयावर आलो. हे तुमचं योग्य करिअर आहे, कारण तुमची ऍप्टिट्यूड पण आहे, तुमची क्षमता पण आहे, तुमची आवड पण आहे, आणि ते होण्यामध्ये व्यावहारिकता पण सर्वात जास्त आहे. असं करिअर निवडावं असं मी नेहमी सगळ्यांना सजेस्ट करतो. आता हे करिअर निवडल्यानंतर नुसतं करिअर निवडलं की थांबून भागत नाही, त्याच्या पुढच्याही काही तयारी कराव्या लागतात आपल्याला. एखादं निवडलेल्या करिअरसाठी आवश्यक असणारे गुण कोणते आहेत, आवश्यक असणाऱ्या पात्रता कोणत्या आहेत, ते माहीत करून घेऊन त्या दृष्टीने पावलं टाकावी लागतात. माझ्याकडे एक विद्यार्थी काही वर्षांपूर्वी आला होता, जो असं म्हणाला, म्हणजे असं म्हणाला म्हणल्यापेक्षा हट्टच धरला होता त्याने, की मला ना मेडिकलचं दुकान टाकायचं, मला फार हौस आहे, माझी फार इच्छा आहे की माझं एक मेडिकलचं दुकान असावं. 10वी झालेला होता तो. मी म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही. एक मेडिकल दुकानदाराची मुलगी माझी विद्यार्थिनी आहे, तिच्या वडिलांना मी विनंती केली की असा एक 10वीत झालेला मुलगा आहे, तुम्ही तुमच्या दुकानात त्याला 1 महिना काम करू द्याल का, पैसे बिसे काही देऊ नका त्याला, काम करू दे. हो म्हणले, जरूर, आपला येऊ दे त्याला. तो रोज दुपारी तिथे जायला लागला त्या मेडिकलच्या दुकानात. आणि काही दिवसांनी मी त्या मेडिकल शॉपमध्ये गेलेलो असताना तो होता तिथे, आणि त्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी विचारलं की कसं काय आमचा अप्रेंटिस. ते म्हणलं, अहो अतिशय सुंदर आहे हा, इतकं त्यांनी छान ग्रास्प केलंय सगळं, त्याला पटपट यायला लागलं, सगळी रचना माहीत झाली आहे. आणि काही वेळेला मला कुठं बँकेत जायचं असलं, काही जायचं असतं, तर मी त्याच्यावर दुकान सोपवून जाऊ शकतो, इतका आता तो विश्वासू आणि इतका नॉलेजेबल झालेला आहे. तरी त्याने आणखीन 1 आठवडाभर काम केलं आणि अगदी छाती पुढे काढून माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणला, देणार ना आता परवानगी मला मेडिकल शॉप काढायला. म्हटलं जरूर देणार, कारण तू तुझी क्षमता सिद्ध करून दाखवली आहेस. त्यामुळे करिअर निवडलं ना, तर ते निवडलेल्या करिअरमध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे की नाही हे आजमावून बघायला. अशी जर संधी कुठे मिळाली तर, आता आर्किटेक्ट व्हायचं म्हणून माझ्याकडे खूप जण येतात. एखादा ओळखीचा आर्किटेक्ट असेल ना, तर जाऊन त्याच्याकडे एक 8-15 दिवस, महिनाभर काम करा, बघा जमतंय का. माझा भाचा, माझ्या मावस बहिणीचा मुलगा, हा माझ्याकडे आला, म्हटलं मामा मला मिलिटरीत जायचंय. म्हटलं फार बरं केलंस. भोसला मिलिटरीच्या कॅम्पला त्याला पाठवलं. भोसला मिलिटरीच्या कॅम्पहून तो परत आला, त्यावेळेला मिलिटरीचं भूत त्याच्या डोक्यावरनं गेलेलं होतं. कारण त्यांनी मला खूप सांगितली रडत, आणि त्यामुळे गेलं ना पण ते कायमचं भूत. बरं झालं ना, कायमचं गेलं. माझी एक विद्यार्थिनी होती, काही झालं की ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जायचं आणि JNUला, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत जायचं. मी आणि तिचे वडील इतके कंटाळलो, शेवटी मी तिच्या वडिलांना म्हणलं, ते आर्मीमध्ये होते, त्यांना म्हणलं तुमच्या दिल्लीत कोणी ओळखीचं आहे का, हिला पाठवा एकदा दिल्लीला आणि ते एकदा बघून येऊ तिला. आणि ते नेमके त्यांच्या बॅचचे बॅचमेट होते, ते दिल्लीला त्यावेळेला पोस्टिंग होतं. यांनी तिला दिल्लीला पाठवून दिली. दिल्लीला ती त्यांच्याकडे गेली आणि मग JNU, NSD सगळीकडे स्वतः हिंडून आली. त्याच्यानंतर जेव्हा ती 15 दिवसांनी पुण्यात आली, त्यानंतर आयुष्यभर तिने JNU आणि NSD आणि दिल्लीतला द सुद्धा काढला नाही तोंडाला. इतके वाईट अनुभव तिथे आले. मग जाऊन बघायला. इथं बसून ते NSD हे सोपं आहे, ते कोणाचं तरी ओमपुरीचं त्याचा आपण वाचतो, आनंद होतो. ठीक आहे, त्यांना सुटेबल झालं ते करिअर, आपल्याला होईलच असं नाही. जाऊन बघा, प्रत्यक्ष जाऊन बघितलं तिने, नाही तिला पटलं. तेव्हा अशी जर संधी मिळाली ना, तर सर्वात पहिलं ही संधी घ्या की बाबा मला करिअर या क्षेत्रात करायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये थोडीफार उमेदवारी करण्याची, मला अप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळाली, ती संधी घ्या. आवश्यक ती सगळी माहिती गोळा करा. समजा मेकॅनिकलच इंजिनियर व्हायचे, तर मेकॅनिकल इंजिनियर व्हायचे तर सर्वात चांगली डिग्री भारतातली मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली कुठे मिळते त्याचा विचार करा. मग ती नाही मिळाली तर 2 नंबरची कुठे आहे, ती नाही मिळाली तर 3 नंबरची कुठे आहे, याचा सगळा विचार करून ठेवा. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जायचं असेल तर आणखीन काय ॲबिलिटीज लागतात आपल्याला, तर ड्रॉइंग चांगलं लागतं. तर मग ड्रॉइंग माझं नाही, एवढं चांगलं नाही, मग ठीक आहे, एखादा इंजिनिअरिंगचा स्टुडंट असेल, मोठा भाऊ मोठी बहीण, तर त्याची 4 शीट्स बघितली, त्याच्यासारखी काढायचा प्रयत्न केला. काही इंटरसेक्शन्स किंवा व्ह्यूज असतात आयसोमेट्रिक वगैरे, तसं काही करता आलं, येतंय का आपल्याला, याची टेस्ट स्वतःची घेऊन बघितली. अशा दृष्टीनं त्या करिअरच्या दृष्टीने, निवडलेल्या करिअरच्या दृष्टीनं 4 पावलं पुढे टाकायचा प्रयत्न करा.
या सुट्टीमध्ये. अजूनही भरपूर सुट्टी आहे आणि त्यामुळे या सुट्टीमध्ये त्या दृष्टीने 4 पावलं टाका. आणि ही टाकली तर ती 4 पावलं टाकल्यानंतर आणखीन पुढं त्याच मार्गावरनं जायचं का माझ्या भाच्यासारखं भोसला मिटल्यानंतर परत घरी येऊन बसायचं, हे आपल्याला निश्चित ठरवता येईल. त्यामुळे तीही पावलं या सुट्टीमध्ये आपण आवर्जून त्या दृष्टीने टाकावीत असं मला वाटतं. हे सगळं करिअरचा एकदा आपण निर्णय घेतला की कुणी कितीही सांगू दे तो बदलू नका. नाहीतर काय होतं माहिती का, लोकांचं मी बघून ठेवलेलं आहे की सल्ला देणारा जो असतो ना, अनाहूत सल्ला देणारे खूप असतात. म्हणजे त्याला मी फुसके असं म्हणतो, फुकट सल्ला केंद्र. तर असे फुसके लोक खूप असतात. आपण जर म्हणलं ना की यांनी ना केटरिंग टेक्नॉलॉजीला जायचं ठरवलंय की त्याला मोडता घालणारे खूप जण असतात. हे तिथे काय जायचं, अमुक आहे तमुक. आपला निर्णय आपण घेतलेला आहे, तो त्यांनी घेतलेला नाहीये किंवा त्या निर्णयाचे फायदे झाले तर त्याला होणार नाहीये, नुकसान झालं तरी त्याला होणार नाहीये, त्याची फी तो माणूस भरणार नाहीये, काहीच करणार नाही. मग त्याचं कशाला ऐकायचं. मी नेहमी माझ्या आईला सुद्धा असं सांगायचं, ती जेव्हा इतरांचं ऐकायची त्यावेळेला. वडील माझे या बाबतीत एकदम कठोर होते. आई नेहमी मी आईला म्हणायचो की आई तू यांचं ऐकतेस, निर्णय घेण्यामध्ये होत्या का त्या, या निर्णयाचे बरे वाईट परिणाम भोगायला येणार आहेत का त्या नाही, मग कशाला त्यांचं ऐकायचं. आपणच आपला निर्णय घेऊ, आपणच त्याचे परिणाम काय असतील ते बरे वाईट भोगू, आपणच त्यासाठी खर्च करू, लोकांचं कशाला ऐकायचं. आणि त्यामुळे एकदा घेतलेला निर्णय बदलू नका. नाहीतर अनेकदा लोक निर्णय घेतात, बदलतात आणि काही वर्षांनी तो मूळचाच निर्णय चांगला होता असं त्यांना पटायला लागतं. मग फार पश्चाताप पावतात आणि मग मला येऊन सांगतात, अहो तुम्ही त्यावेळेला म्हणत होतात अमुक अमुक इकडे जा, पण आम्ही नाही ऐकलं तुमचं आणि आता असं झालं. मग आता काय करू मी त्याला. त्यामुळे स्वतःचा निर्णय इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने घेतला असेल तुम्ही तर कोणाच्याही याच्याप्रमाणे मतानुसार तो बदलू नका. अनेक जण मला असं विचारायला येतात की स्कोप कशाला आहे. असतो ना, सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो. कृपया कुणी हा प्रश्न मला या कार्यक्रमानंतर सुद्धा विचारला होता. सर्वोत्तम वडापाव बनवणाऱ्याला सुद्धा स्कोप आहे. टॉपचा वडापाव बनवा, इतका टॉपचा बनवा, इथं गरवाडे कॉलेज समोर काटाकिरेवाला, लांब लांबून लोक मिसळ खायला येतात तिथे, बरोबर. डबे बिबे घेऊन सकाळी येतात. बेडेकर मिसळकडे लाईन असते, लाईन रविवारी मिसळ घ्यायला. टॉपची मिसळ बनवा, स्कोप आहे. टॉपची मिसळ बनवा, स्कोप आहे. अतिशय प्रसिद्ध वडापाववाल्यांकडे इन्कम टॅक्सची धाड पडली त्यावेळेला घरामध्ये त्यांच्या पत्नीच्या अंगावर 1 किलोचे सोन्याचे दागिने सापडले होते. रोज 10,000 वडे खपतात असा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने शोध लावला होता. वड्याचे कागद गोळा करून 10,000 कागद गोळा केले आणि मग एका कागदावर 1 वडा असा साधा हिशोब धरला तर रोजचे 10,000 वडे खपत होते. काय आपण दत्तवाडीमध्ये छोटंसं घर आहे जिथे मला आमच्या कार्यकर्त्यांनी नेलं होतं. तिथे 800 किलो सुरळीची वडी रोज बनते. 800 किलो सुरळीची वडी. केवढा प्रॉफिट आहे त्याचा रोजचा तुम्ही इमॅजिन नाही करू शकता. त्यामुळे स्कोप कशाला हा प्रश्न बिलकुल विचारू नका. उत्तम वडा, उत्तम वेळ, सगळं जे काही उत्तम कराल त्याला स्कोप आहे. उत्तम. आणि मग या ऍप्टिट्यूड टेस्ट मधून ह्याच्यातनं कळणार आहे काय तुम्हाला कशात उत्तम होता येणार हे कळणार आहे. आणि मग उत्तम जर तुम्ही झालात तर तुम्हाला स्कोप आहेच आहे. आणि त्यामुळे स्कोप कशाला आहे तर उत्तमला स्कोप आहे. आणि मग ज्याच्यात उत्तम होऊ शकाल असं क्षेत्र निवडा. म्हणजे इंजिनिअरिंगला जातात मुलं, मी अनेकदा असा सल्ला देतो की सीईटीला 140 पेक्षा कमी मार्क असतील 200 पैकी तर इंजिनिअरिंगला जाऊ नका, झेपत नाही इंजिनिअरिंग. आणि खरंच तसं मला आता दिसतंय की 90 आणि 95 सीईटीला मार्क असतात तरी तो अट्टाहासाने इंजिनिअरिंगला जातो आणि मग 1 डाऊन 2 डाऊन असं कायम रखडत 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 माझ्या भाषेत म्हणजे 3rd क्लास कॉलेजमधनं 4th क्लास इंजिनियर होतो. एक म्हण लक्षात ठेवा की इट इज ऑलवेज बेटर टू बिकम हेड ऑफ अ फॉक्स दॅन टेल ऑफ अ लायन. तुम्हाला ज्याच्यात सर्वात चांगलं होता येईल ते क्षेत्र निवडा. अनेक जण जातात त्या क्षेत्रात शेवटचे येऊ नका. कमी जण जाणाऱ्या क्षेत्रामध्ये पहिले येण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे असा निर्णय तुम्ही घेतल्यानंतर इतरांच्या दृष्टीने तो कसाही चुकीचा वाटला तरी तो बदलू नका. तर संजीव कपूरच्या बायकोची मुलाखत मी वाचली की त्यांचं लव्ह मॅरेज होतं आणि तिला त्या काळी आता 20 वर्षापूर्वी एका आचार्याशी लग्न करते मुलगी, ग्रॅज्युएट झाली. म्हणजे किती तिला टोमणे पडले असतील आणि काय, म्हणजे इतके की अगदी बरं झालं नवरा किंवा आचार्य, म्हणजे तुला स्वयंपाक पण नाही काहीच नाही इथपर्यंत. आज तो माणूस किती मोठा झालाय, किती सगळ्यांच्या आदराला पात्र आहे आणि किती चांगलं करिअर आहे त्याचं. त्यामुळे पण ती ठाम राहिली मात्र त्या निर्णयावर की तो मला माहिती तो केटरिंग मध्ये आहे आणि मला तो चांगला म्हणजे ऍज अ पर्सन तो चांगला आहे म्हणून मी त्याच्याशी लग्न करते. तो केवळ केटरिंग व्यवसायात आहे म्हणून मी त्याला नकार देणार नाही. पण ती ठाम राहिली, आज तिचे फायदे तिला मिळत आहेत. त्यामुळे आपल्या निर्णयावर ती ठाम राहा. तर या पद्धतीनं करिअर निवडा. उरलेल्या सुट्टीचा उपयोग त्या करिअरच्या दृष्टीनं 4 पावलं पुढे टाकण्यासाठी करा.
4 पावलं टाकल्यानंतर जर लक्षात आलं की अरे हे इट इज नॉट माय कप ऑफ टी, परत या, दुसरं क्षेत्र निवडा. अजूनही आहे तुमच्याकडे, कारण शेवटची 2 होती ना, व्यावहारिकतामध्ये आपण आयदर ऑर केलं होतं, मग ते दुसरं निवडा, त्याच्याही दृष्टीने पावलं टाका आणि एक अतिशय चांगलं ज्याच्यामध्ये कमी श्रमामध्ये आणि आपल्या क्षमतांचा वापर करून तुम्ही यशस्वी होऊ शकता असं करिअर निवडा. हे सगळं टाळता येणं शक्य आहे का? तर हे सगळं टाळता येणं शक्य आहे, परंतु अशी शक्यता कोट्यावधी माणसांमध्ये एखाद्याकडेच असते. पण तरी सुद्धा मी ती मेन्शन करणार आहे, कारण भाषण आहे, मला सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. असं सुद्धा हे सगळं टाळूनही करिअर करता येणं शक्य आहे. अनेक वर्षांपूर्वी गुरुकुलामध्ये एक छोटासा मुलगा शिकत होता आणि खरी घडलेली घटना आहे, मी नाव सांगणार आहे नंतर. आणि तो मुलगा, ते गुरुकुलाची अशी पद्धत होती की गुरुजी आदल्या दिवशी संध्याकाळी काहीतरी पाठांतराला किंवा मीमांसेला किंवा चिकित्सेला काहीतरी श्लोक वगैरे द्यायचे. दुसऱ्या दिवशी ते पाठ म्हणून दाखवायचे किंवा त्याची मीमांसा, त्याची चिकित्सा करायची. त्याच्या सगळ्या जर तुम्ही पद्धती वाचल्यात जुन्या गुरुकुलाच्या परीक्षेच्या, तर मला नाही वाटत आपल्यापैकी माझ्यासकट कोणी त्या परीक्षेला टिकेल. असं अतिशय अवघड परीक्षा असायच्या. आणि अशी ती परीक्षा दिली. आता याचं वय बघता याला फक्त पाठांतरच होतं की बाबा हे एवढे एवढे श्लोक गुरुजींनी आज म्हणून घेतले, संध्याकाळी म्हणून घेतले, उद्या सकाळी मला पाठ म्हणून दाखवायचे. मग दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली, मुलं पाठांतर म्हणून दाखवायला लागली. जो म्हणून दाखवायचा त्याला गुरुजी पुढे पाठवायचे, ज्याला यायचं नाही तो हात पुढे करायचा, गुरुजी छडी मारायचे. आपल्याकडे छडी लागली की एकदम काहीतरी आठवतं, अजूनही आहे. आणि पौरात त्यांची कल्पना तर पाश्चात्यांनी पण मान्य केली की याला पेनफुल मेमरीज म्हणतात. की समजा तुम्ही कल्पना करा की निग्लिजिबलचं स्पेलिंग चुकलं म्हणून तुम्ही मार खाल्लाय, तर तुम्ही आयुष्यात कधी निग्लिजिबलचं स्पेलिंग चुकत नाही. कारण तुम्ही जेव्हा लिहायला जाता त्यावेळेला तो वळ आठवतो तुम्हाला आणि स्पेलिंग पण आठवतं. आणि त्यामुळे सगळ्या पेनफुल मेमरीज ह्या कशाशी तरी निगडीत असतात, त्याचा उपयोग होतो माणसाला पुढे. हे पाश्चात्यांनी छडी लागे छमछम हे तत्व मान्य केलेलं आहे आणि ते असं चाललेलं असतं. हा मुलगा येतो पुढे, ह्यालाही काही आठवलेलं नसतं, आठवत नसतं, आठवत नाहीच आहे आपल्याला, असं गृहीत धरून तो डायरेक्ट हातच पुढं करतो की चला महाराज समजे डायरेक्ट. तर पूर्वीच्या काळचे गुरु जे असायचे ते अत्यंत विद्वान असायचे, सगळ्या प्रकारचं ज्ञान असायचं. तर ते हात धरून छडी मारणार तेवढ्यात त्याच्या हाताकडे नीट बघतात. आणि हाताकडे नीट बघितल्यानंतर हस्तमुद्रिकाचं ज्ञान असतं त्यांना. आपल्या हातावरती या मणिबंधापासून या शनी उंचवट्याकडे जाणारी जी रेषा असते याला विद्यारेषा म्हणतात. आता त्याला धनरेषा म्हणतात बरं का. पूर्वीच्या काळी त्याला विद्यारेषा म्हणायचे आणि ज्याच्याकडे विद्या असायची त्यालाच धन मिळायचं. हल्ली तसं काही राहिलेलं नाही, त्यामुळे त्याला धनरेषा म्हणतात. हल्ली विद्या नसली तरी धन मिळतं. आपल्याकडे पुष्कळ गुंठापती आपण बघतो ज्यांना मोबाईल वापरता पण येत नसतो, परंतु 10 बोटात अंगठ्या घालणे इतकी ऐपत त्यांची आलेली असते. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले त्या मुलाला, अरे तुझ्या हातावर विद्यारेषाच नाहीये, तुला येणारच नाही विद्या, तुझा दोष नाही, तू जा. त्या मुलाला अतिशय वाईट वाटलं, राग पण आला. त्याला असं मनात वाटलं की मला एक वेळ 10 छड्या मारा एकाच्या ऐवजी, पण मला विद्याच नाहीये माझ्या हातामध्ये किंवा माझ्या नशिबामध्ये, माझ्या प्रार्थनामध्ये, असं नका म्हणू. म्हणून तो म्हणाला की गुरुजी मला छडी मारा, पण मला विद्या नाही असं म्हणू नका. तर गुरुजींनी हात फिरवला, म्हणले अरे नाही रे बाळ, खरंच सांगतो मी तुला, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, म्हणजे तुला विद्या येणारच नाहीये, त्यामुळे तुझं पाठ झालं नाही याचा तुझा काही दोष नाही, जा. खूप राग आला या मुलाला. तो ताड त्या गुरुगृहातून बाहेरच पडला, म्हणजे सोडलंच नाही गुरुकुल. मला नकोच येते शिकायला आणि रागारागाने बाहेर पडला. आता कुठल्या दिशेने गेला, काय रागाच्या भरात गेला, मनातल्या मनात असा खदखदत होता की मला मारायला पाहिजे होतं, माझ्याकडनं पाठ करून घ्यायला पाहिजे होतं, माझ्या हातात विद्याच नाही म्हणून मला परत पाठवलंय गुरुजींनी. खूप प्रवास करून पुढे आला. मग एकदम त्याला असं जाणवलं की आपल्याला तहान लागली, कुठंतरी पाणी प्यायला पाहिजे. सुदैवाने एक गाव आलं. त्या गावाच्या सुरुवातीलाच एक विहीर होती आणि काही महिला तिथे पाणी भरत होत्या. हा तिथे गेला. त्यातल्या एका महिलेला म्हणाला की मावशी तहान लागली, पाणी देता का? त्या म्हणाल्या की हो देते. असं म्हणून त्या महिलेने तो कोहरा आतमध्ये टाकला विहिरीमध्ये आणि तो जड कोहरा उचलण्यासाठी रेटा द्यायला म्हणून तिने डावा पाय त्या विहिरीच्या अगदी खालच्या बाजूला, कठड्याच्या खाली अशी एक दगडांची ओळ होती, त्या दगडावर पाय ठेवला. याचं ते पायाकडे लक्ष गेलं, त्या दगडांकडे लक्ष गेलं. त्यांनी पाहिलं की हे सगळे दगड आहेत ते बरोबर काटकोनात कापलेले आहेत आणि महिला जिथे रेटा द्यायला पाय ठेवतात तो मात्र दगड पाय देऊन 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 झिजला आणि गुळगुळीत झाला. पटकन त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. तो म्हणला अरे दगडाचा जर आकार बदलू शकतो वर्षानुवर्ष पाय ठेवण्याने नुसत्या, तर मी तर माणूस आहे, माझा आकार का नाही बदलणार, मी जरूर बदलेल. त्यांनी पाणी प्यायलं, पुन्हा उलटा गुरुकुलाच्या दिशेने निघाला. इतका लहान होता वयाने,
इतका इनोसंट होता की आपल्या हातामध्ये ह्याची रेषा नाहीये, विद्येची रेषा नाहीये. कुठून असते ही विद्येची रेषा? तर इथून इथे असते का? बाभळीचा काटा घेतला आणि ती खोदली, अशी हातावरती काढली, असं रक्त आलं, सगळं आलं, पण अशी काढली आणि गुरुगृही गेला. जाईच तोपर्यंत ते रक्त वाळलं, ती रेषा दिसायला लागली आणि भाबडेपणानं गुरुजींना हात दाखवला. म्हणला, गुरुजी मी विद्येची रेषा आखून आणली, असं म्हणून हात दाखवला. गुरुजींना कौतुक वाटलं, खूप ओळखलं त्यांनी की काय झालं असेल. त्यांनी त्याला ठेवून घेतलं आणि अफाट परिश्रमाने तो मुलगा अतिशय पुढे गाजला. तो म्हणजे आद्य व्याकरणकार पाणिनी. पाणिनीची गोष्ट आहे, पाणिनीचं लहानपणीच्या चरित्रातला प्रसंग आहे. तो इतका मोठा व्याकरणकार झाला की ज्याने महाभारतानंतर पहिल्यांदा व्याकरण बदललं संस्कृतचं, आणि आज आपण जे व्याकरण वापरतो संस्कृतसाठी ते पाणिनीचं व्याकरण. आणि त्यामुळे हे सगळं टाळून इतकी प्रचंड जिद्द असेल तर हे सगळं न करता सुद्धा तुम्हाला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकाल. त्यामुळे हे केलंच पाहिजे असं नाही. परंतु आज पाणिनी नंतर असं उदाहरण देण्यासारखं सापडलंय का? तर नाही सापडलं. आणि त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये इतक्या अब्जावधी लोक आतापर्यंत जन्मले असतील, मेले असतील, त्याच्यामध्ये अशा टाईपचं पाणिनी एकमेव निघाला. तसे तुमच्यापैकी कोणीतरी चुकून असलाच तर त्याला माझ्याकडनं मार्गदर्शन मिळालं नाही असं नको, म्हणून मी ही गोष्ट सांगितली. बाकीच्यांनी हा मार्ग अवलंबावा आणि आपलं चांगलं करिअर निवडावं आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हावं. तुम्हाला सर्वांना यशस्वी करिअर शोधण्यासाठी म्हणून माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.